नमस्कार नमस्कार. मी काल रात्री फेसबुकला म्हटलं होतं काही खुलासा करायचा आहे, तर त्यासाठी तुमच्याशी बोलायला तुम्हाला भेटायला आलो आहे. आत्ता गेल्या 2-3 दिवसात जो माझा एक व्हिडिओ नाटकाच्या प्रयोगातला प्रसिद्ध केला गेला आहे, प्रसारित केला गेला आहे, त्याच्याविषयी काही खुलासे करायचे आणि काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्यात. सर्वप्रथम त्या व्हिडिओच्या खालती जे कॅप्शन आहे की प्रेक्षक मोबाईलवर बोलत असताना असतात काळेचं काय संयम सुटला का, त्याला राग अनावर झाला, जे काही. तर सर्वप्रथम सगळ्यात मोठा खुलासा असा की तो प्रेक्षक मोबाईलवर बोलत होता म्हणजे नेमकं काय घडलं होतं हे अनेक व्हिडिओ पाहणाऱ्यांना माहिती नाही आहे. आपण जेव्हा एखादं रील किंवा एखादा व्हिडिओ आपल्या फोनवर स्पीकर फोन ऑन ठेवून बघतो, तेव्हा जेवढा मोठा आवाज येतो ना तेवढा मोठा आवाज झाला होता. आता तो फोनवर स्पीकर ऑन करून बोलत होता का रील बघत होता का फोन कानाला लावल्यावरही त्याच्या फोनमधनं एवढा मोठा आवाज येतो हे मला माहिती नाही, पण इतका मोठा आवाज तिथे आलेला होता. हा पहिला खुलासा मी करू इच्छितो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही माणसंच आहोत. तुमच्यासमोर स्टेजवर कला सादर करणारा एखादा नर्तक नर्तकी नट नटी गायक गायिका जे लाईव्ह परफॉर्म करत आहेत तुमच्यासमोर, तीही माणसंच आहेत. त्यांना मदत करणारी बॅकस्टेजवरची मंडळी, त्यांचे दिग्दर्शक, त्यांचे सहवादक, हेही माणसंच आहेत. तिकीटं विकणारीही माणसं आहेत. तिकीटं विकत घेऊन कला बघायला, कला प्रकार, कला सादरीकरण बघायला येणारीही तुम्ही माणसंच आहात. आपण माणसं आहोत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप व्यवधान आहेत. आपल्या डोक्याला खूप विवंचना आहेत, खूप त्रास आहेत, खूप आनंदाचे प्रसंगही आहेत, अनेक गोष्टी आहेत. आता गंमत अशी आहे की तुमच्यासमोर एक जिवंत माणूस उभा राहून किंवा उभी राहून त्याची किंवा तिची कला सादर करतोय किंवा करते, तर ह्याची कदर असली पाहिजे असं माझं तरी मत आहे. म्हणजे मी 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 माजुरडा असेन, मी उद्धट असेन, पण मी पाट्या टाकणारा कलाकार नक्की नाही, अप्रामाणिक कलाकार नक्की नाही, एवढं मी नक्की नक्की सांगू शकतो. कारण हे मला माहिती आहे आणि मी स्वतःशी खोटं नाही बोलू शकणार. आमची जबाबदारी काय, आमचं काम काय, तर आमच्या आयुष्यात जे काही घडत असेल, वैयक्तिक आयुष्यात जे काही चांगलं वाईट त्रासदायक आनंददायी दुःखद, ते सगळं बाजूला ठेवून ते ठरलेले 2-2.25 तास त्या रंगभूमीवर उभं राहून तुमची मनापासून करमणूक करणं, प्रामाणिकपणे काम करून तुमची करमणूक करणं, हे आमचं काम आहे. ती माझी जबाबदारी. त्याचबरोबर मी माझी जबाबदारी पार पाडत असताना तुमच्यापैकी काही लोकांच्या बेजबाबदारपणामुळे, अशा वागण्यामुळे माझ्या कामात व्यत्यय न येऊ देणं ही तुमची पण जबाबदारी नाही का हो, प्रेक्षक म्हणून, नाही का? म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा तुमच्यापैकी कोणी प्रेक्षकात बसलेली एखादी व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे समजा. आता इयर एंड आलं आहे जवळ, तर तुमचं खूप काम चालू असणार. तर तुमचं काम तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बसून करत असताना मध्ये घुसून मी तुमच्या कीबोर्डवर वेगळ्याच कीज टाईप करू का? तुमचे प्रिंट केलेले कागद फाडून टाकू का? चालेल का तुम्हाला? नाही ना. किंवा कोणी गृहिणी असतील तुमच्यामध्ये, त्या दुपारी छान स्वयंपाक करत असतील आणि भाजी फोडणीला टाकल्यानंतर तुम्ही मीठ टाकायच्याच वेळेला मी येऊन साखरेचा डबा त्यात उलटा केला, तर तुम्हाला चालेल का? नाही ना चालणार. तुम्हाला जसं तुमचं काम करत असताना मनापासूनच करता तुम्ही पण ना हे सगळं, ते करत असताना मध्ये असे व्यत्यय आलेले जसे तुम्हाला चालणार नाहीत, तसंच मलाही नाही चालणार माझ्या कामात अशा गोष्टींमुळे व्यत्यय आलेला. आणि ह्याच्यात काही फार आवाजवी मागणी आहे असं मला नाही वाटत. हे तो जो प्रसंग आहे त्या नाटकातला, 2च पात्र आहेत, मी आणि संग्राम समेळ हे 2च आम्ही कलाकार तेव्हा त्या रंगमंचावर असतो. अतिशय संवेदनशील, त्रासदायक आणि जड असा प्रसंग आहे आणि त्यासाठी एक इमोशनल बिल्डअप लागतो जो आम्हाला दर प्रयोगाला नव्याने करावा लागतो. त्याची सुरुवात त्या सीनच्या आधी होणाऱ्या ब्लॅकआउटपासून होत असते आमच्या मनात. आणि त्यामध्ये हे अत्यंत बिनगरजेचे आणि कोणाच्या तरी बेजबाबदारपणामुळे आलेले व्यत्यय जर त्रासदायक ठरत असतील, विघ्न ठरत असतील, तर हे कितपत योग्य वाटतं. आणि त्यामध्ये नाही म्हणजे कलाकारांची चूक असते असं म्हणणारेही काही लोक आहेत कमेंट्समध्ये. ठीक आहे, माझी चूक असेल, पण तुमचीही चूक आहे प्रेक्षक म्हणून, हे कुठेतरी मान्य करायला हवं. बरं, आता काळ असाही नाही की अरेच्छा नवीनच आलाय मोबाईल हातात, सायलेंटवर कसा करायचा हेच माहिती नाही, हे म्हणण्याचेही दिवस गेले. दुर्दैव काय माहिती आहे का,
म्हणजे असं एखाद्या प्रयोगात घडलं तर नंतर भेटायला येणाऱ्या प्रेक्षकांमधले काही जण कौतुक करतात की अहो तुमचं ते तुम्ही थांबलात आणि पुन्हा होतं तिथनं सुरू केलं, होतं त्याच इमोशनमध्ये आणि तसंच परत सुरू केलं, क्या बात आहे. तेव्हा मला त्यांना आता सांगावंसं वाटतं की अहो हे दुर्दैवी आहे की आम्हाला ह्याचीसुद्धा आता सवय करून घ्यावी लागली आहे, सवय झाली आहे की असा व्यत्यय येणारच आहे आणि आम्हाला ते स्विच ऑफ करायचं आहे स्वतःला नाटकातनं आणि पुन्हा स्विच ऑन करून होतो तिथनं कंटिन्यू करायचं आहे. आणि हे फार दुर्दैवी आहे हो. म्हणजे आपल्याकडे सिविक सेन्सच्या नावाने जो इन जनरल रस्त्यावर ट्रॅफिकचे नियम न पाळणं वगैरे ह्यात जे दिसतं त्यामध्ये आपण बोलतो, पण हाच सिविक सेन्स नसणं हे अशा पब्लिक प्लेसेसमध्ये अशा ठिकाणी सुद्धा दिसतं. शेवटी एवढंच सांगेन की तुम्ही तिकिटाचे पैसे काढून आमचं नाटक बघायला येता त्याबद्दल आभारी आहोतच, प्रश्नच नाही, आभारीच आहोत त्यासाठी. पण तुम्ही तिकिटाचे पैसे दिलेत ह्याचा अर्थ तुम्ही आमचं आयुष्य विकत घेतलेलं नसतं. तुम्ही आमच्या कला सादरीकरणाचे ते 2 तास, त्यात आम्ही सादर करत असलेली कला फक्त विकत घेतलेली असते आणि ती जशी तुम्ही घेतलेली असते तशीच तुमच्या आजूबाजूला बसलेल्या 100, 150, 200, 350 लोकांनीही घेतलेली असते. आणि तुम्ही जेव्हा हे असे वागता तेव्हा आमचा तर होतोच, पण त्या उरलेल्या लोकांचा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात रसभंग होतो आणि हा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही. तेव्हा कृपा करून असे वागू नका, जरा सजग बना. तुम्हाला रसिक म्हटलं जातं, मायबाप प्रेक्षक म्हटलं जातं, तर तुम्हीसुद्धा या अशा चुका करणं शक्यतो टाळा. बाकी मी तुम्हाला माजुरडा वाटत असेन, मी तुम्हाला उद्धट वाटत असेन तर माझी काही हरकत नाही. मी कसा आहे हे माहिती असलेले काही मोजके लोक आहेत आणि तेवढ्यात मी सुखी आहे. यावर काही प्रेक्षकांचं किंवा काही कमेंटकर्त्यांचं असंही म्हणणं होतं की वाक्य विसरला म्हणून ही पळवाट शोधली असेल, अशा धाटणीचं, अशा आशयाचं. तर मित्रवर्यांनो, तुम्हाला एक दुःखद वार्ता देतो की माझ्या नशिबाने किंवा कम नशिबाने, सुदैवाने किंवा दुर्दैवाने एखादा सीन किंवा एखादी संहिता मी मनापासून 2दा किंवा 3दा वाचली तर ती संपूर्ण संहिता माझ्या लक्षात राहते. म्हणजे फक्त माझी वाक्य नाही तर इतरांची वाक्य सुद्धा. आता काय करणार, दुर्दैव आहे. काही लोकांचं असंही म्हणणं होतं की इमर्जन्सी असेल, कॉल उचलावाच लागला असेल, मान्य आहे. कॉल उचला, 2 मिनिटं होल्ड कर असं म्हणून बाहेर जाऊन बोला, तुम्ही फोनवर बोलायचंच नाही हा मार्ग सुचवतच नाही होता मी कोणीच. किंवा थिएटरमध्ये जॅमर बसवणं हाही त्याच्यावरचा मार्ग नाही, कारण खरंच इमर्जन्सीचे फोन्स येऊ शकतात. तुम्हाला एक घटना सांगतो. प्रपोजल हे मी नाटक जेव्हा करत होतो, आमचा एका डॉक्टर्सच्या संस्थेने ही प्रयोग घेतला होता. मुंबईतच कुठे का ठाण्यात होता मला आता नेमकं आठवत नाही, पण घेतला होता हे नक्की. आणि जवळ-जवळ 200-250 डॉक्टर्स होते. फक्त डॉक्टर्स यांच्या फॅमिलीज असे. जवळ-जवळ 350-400 प्रेक्षक होते त्यामध्ये. त्यापैकी कमीत कमी 50 ते 60 कार्डियाक सर्जन्स होते. 20-25 न्यूरोसर्जन्स होते. आणि आम्हाला हे भेटले होते येऊन. त्यामुळे आम्हाला माहिती आहे. मला माहिती आहे खरंच. आता न्यूरोसर्जन किंवा कार्डियाक सर्जनला सुद्धा अत्यंत इमर्जन्सीचे फोन्स येऊ शकतात. आणि झालं ना 2-3दा लोक उठून बाहेर गेले, दिसले, जाताना दिसले. थोड्या वेळाने ते येऊन परत येऊन बसताना दिसले. त्यांनाही फोन आले असणार महत्त्वाचे. ह्याला मी सिविक सेन्स म्हणतो. याला समोरच्या माणसाच्या कष्टाची, तो करत असलेल्या मेहनतीची कदर ठेवणं म्हणतो. एवढंच. धन्यवाद.